नमस्कार. आता पार्थ, काव्या, जीवा आणि नंदिनी यांच्या लग्नाला 1 महिना पूर्ण झालेला असतो, म्हणून घरातल्यांनी छोटीशी घरात पार्टी ठेवलेली असते. आता वसू आत्यानेच रम्याच्या सांगण्यावरून सगळं सेलिब्रेशनचं सामान आणलेलं असतं आणि 2 केक आणलेले असतात. आता सर्वजण आनंदात असतात. छानपैकी तयार होऊन केक कटिंग करायला येतात. आता जीवा आणि नंदिनी केक कापतात. नंतर पार्थ आणि काव्या. आता काव्या काही केक कापायला तयार नसते. वसू आत्या बोलते की जोडीने केक कापायचे आहे, पण पार्थसोबत काव्या केक कापायला तयार नसते. तेव्हा आता वसू म्हणते, अगं काप ना लवकर केक खायचा आहे आम्हाला. तेव्हा लगेच काव्याला राग येतो. काव्या केक कापते आणि तोच केकचा तुकडा उचलते आणि वसूच्या तोंडात कोंबते आणि म्हणते, तुम्हाला केक खायचा आहे, हा घ्या धरा, खा केक खा. आता काव्याचा तो बदललेला सूर आणि ते वागणं बघून नंदिनीला धक्का बसतो. नंदिनी म्हणते, काव्या काय हे तुझं वागणं? तू आत्ताच्या आत्ता वसू आत्यांची आणि पार्थची माफी माग. तेव्हा लगेच काव्या म्हणते, बास ताई, बास झालं. आत्याबाईंची तर मी माफी मागणार नाही आणि पार्थ हा माझा नवरा आहे. माझ्या नवऱ्याची माफी मागायची की नाही हे आम्ही आमचं ठरवू. आता सगळ्यांसमोर भर पार्टीत काव्याने पार्थला आपला नवरा म्हणल्यामुळे पार्थला खूपच आनंद होतो. पार्थ लगेच धावत येऊन काव्याला मिठी मारतो आणि काव्याला उचलून घेतो आणि थँक्यू म्हणत तिला गोल गोल फिरवतो. आता नंदिनीला सुद्धा तेच पाहिजे असतं. काव्या आणि पार्थ एकत्र आलेली नंदिनी आणि मालिनीला हवं असतं, म्हणूनच नंदिनीने असं सगळं केलेलं असतं. आता ते बघून जीवाला खूपच राग येतो आणि जीवा तिथून निघून जातो. आता काव्याला समजतं की जीवाला त्रास होतोय, पण आता काय बोलणार. आता पार्थने काव्याला उचलून घेतलेलं असतं. मालिनी म्हणते, अरे हो खाली ठेव तिला, आता तिला पहिले केक भरव. पार्थ म्हणतो, हो भरवणार ना मी माझ्या बायकोला केक. आज माझ्या बायकोने पहिल्यांदाच मला नवरा मानला आहे. आणि लगेच पार्थ केक कापतो आणि काव्याला भरवतो. आता नंदिनी म्हणते, चल काव्या तू पण भरव त्यांना केक. आणि आता काव्यासुद्धा पार्थला केक भरवते. आता पार्थ हा खूपच खुश असतो, मात्र काव्याचा लक्ष नुसता जीवाकडे असतो. मालिनी नंदिनीजवळ येते आणि नंदिनीला म्हणते, नंदिनी हे सगळं ना फक्त आणि फक्त तुझ्यामुळे शक्य झालं आहे. खरंच तू ना काहीही करू शकतेस. तेव्हा आता रम्याला ते बघून रम्याचा नुसता जळफळाट होत असतो. रम्या तावातावाने तिथून निघून जाते आणि रूममध्ये येते. पाठोपाठ वसू येते. वसू म्हणते, काय गरज होती तुला हौस होती ना त्यांचा लग्नाच्या महिन्याचा बड्डे साजरा करण्याची, घे बघितलंस ना आता. ती आता काव्या त्या पार्थला आपला नवरा मानायला लागली आहे. अगं तुझं काही होणार नाही. ती सहजासहजी आपल्या नवऱ्याला सोडणार नाही आणि नंदिनी त्या दोघांना एकत्र आणणार म्हणजे आणणार. रम्या म्हणते, कशी आणणार ती मीच बघते. आता मला काहीतरी मोठं केलंच पाहिजे. आता नंदिनीने रम्या आणि वसूच्या नाकावर टिचून पार्थ आणि काव्याला एकत्र आणलं आहे. पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.